बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी पॅस फाउंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्या वतीने पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीमध्ये 4 ते 16 वर्षांच्या वयोगटातील स्केटरनी सहभाग घेतला होता। बेळगाव गोवावे स्विमिंग पूल ते साई मंदिर टिळकवाडीपर्यंत सुमारे 2 किलोमीटर अंतर कव्हर करत पाणी वाचवा जीवन वाचवा जल है तो कल है ही जनजागृती करण्यात आली। डॉक्टर माधव प्रभू, पॅस फाउंडेशन अध्यक्ष, बेळगाव सिटी कॉर्पोरेशनचे नगरसेवक श्री नितीन जाधव व फेडरेशनचे सदस्य राजू मळवदे यांच्या हस्ते या रॅलीला सुरुवात करण्यात आली होती। जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारतर्फे आम्ही रोलर स्केटिंगतर्फे त्यांच्या संयोजनाने गेली 15 वर्ष आम्ही सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ ही रॅली काढत असतो आणि रोलर स्केटिंगच्या प्रत्येक माध्यमातून आम्ही जायंट्स परिवार त्यांच्या विविध कार्यक्रमात भाग घेत असते। आता ह्यांनी सूर्यकांतने सांगितलंच की सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ की पाण्याची केवढी जरुरी आहे आणि पाण्याचं मोल किती महत्त्वाचं आहे। आता ह्या विभागाचे नगरसेवक नितीन जाधव साहेब यांनी पण आता माझ्यावर बोलताना म्हटले की आता 8 दिवसातनं पाणी यायलं आहे, जर हा मे महिना संपत आला तर त्या 8 दिवसातनं पण पाणी मिळणार नाही आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तेव्हा सर्वांना विनंती आहे की पाणी गाड्या वगैरे धुताना किंवा काय वगैरे करताना अगदी कमी ह्याच्यात आपल्या गाड्या वगैरे धुवून पाणीचा वापर करावा आणि जेवढं जास्त तुम्ही पाणी सेव्ह वापरत चला तेवढे तुम्हाला त्याचं पाण्याचं जास्त हे मिळेल। धन्यवाद। मी डॉक्टर माधव प्रभू, प्रेसिडेंट पॅस फाउंडेशन। आज बेळगाव रोलर स्केटर अकॅडमी पॅस फाउंडेशन अँड जायंट्स तर्फे ही रॅली ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे। दरवर्षी ह्याच टायमाला ही रॅली केली जाते। आज बेळगावात पाण्याची कमतरता आहे, तुम्ही बघितलं असाल सगळीकडे टँकरनीच पाणी चालू आहे। एक लक्षात घ्या की ह्याच्या पुढे आपलं पॉप्युलेशन वाढतच जाणार आहे आणि पाणी कमीच पडत जाणार आहे। पॅस फाउंडेशन ह्यावर्षी 4 तलाव करते आहे, 2 विहिरी आणि परत झाडाची लागवड पण करत आहे। त्याचबरोबर असे प्रोग्रॅम्स जे अवेअरनेससाठी असतात तेही आम्ही करतोय। बेळगावात धोबी घाटला 3.5 एकरचा मोठा तलाव आम्ही पहिल्यांदा ह्या शहरात करत आहोत। त्याचबरोबर खासबागमध्ये जुनी एक 300 वर्षाची विहीर जी होती ती विहीरसुद्धा आज आम्ही पुनर्जीवित करतो आहे। ह्याबरोबरच ह्या लहान मुलांसाठी ज्यांच्यासाठी आम्ही हे फ्युचर तयार करायला लागलो आहे त्या मुलांनासुद्धा अवेअरनेस यावी म्हणून आज ही रॅली ऑर्गनाईज केलेली आहे। आमचे सूर्यकांत सर आहेत आणि त्यांचे हे जे सगळे चॅम्पियन्स आहेत ते आमच्याबरोबर आहेत। हे पॅस फाउंडेशनचं भाग्य आहे, असंच पुढे सुद्धा आमच्याबरोबर राहावा। पाऊस पडायला लागला की झाडं लावूया, आता हे सगळं करूया। धन्यवाद। रॅलीमध्ये जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार श्री विजय कुमार खोत, इतर प्रमुख तसेच पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।